संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या खासदार सुप्रिया सुळे या रात्री उशिरा मुंबई विमानतळावर अडकल्याची घटना समोर आली। इंडिगो विमानाला तब्बल 75 मिनिटांचा विलंब झाल्यामुळे त्यांना विमानतळावर ताटकळत राहावं लागलं। याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर स्टेटस शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली। सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात सोशल मीडियावरती स्टेटसला पोस्ट केलं आहे। Indigo flight delayed 75 minutes. PMP group went on Air India. I decided to fly Indigo. Taking will be अशा प्रकारचं एक स्टेटस त्यांनी पोस्ट केलेलं आहे। त्या पोस्टच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली। बावनकुळे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रभावी महसूल मंत्री उदय सामंतांकडून मंत्री बावनकुळेंचं कौतुक करण्यात आलंय। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचं कौतुक करत महसूल विभागाने केवळ प्रशासकीय कामकाज न करता राज्यातील विविध भागातील जनतेच्या गरजा आणि भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं सांगितलंय। जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी संवेदनशीलपणे काम करणारे ते आतापर्यंतचे सर्वाधिक प्रभावी महसूल मंत्री असल्याचा गौरवोद्गार त्यांनी काढला। म्हणजे पूर्वीच्या महसूल मंत्र्यांनी कामं केली नाही तसा माझा दावा नाही, परंतु महसूल विभागामार्फत नक्की महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे, विभागातल्या जनतेला काय पाहिजे, पण तो कोकण विभाग असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, त्या जनतेच्या भावना ओळखून घेऊन ज्यांनी काम केलं ते खरोखरच आपले महसूल मंत्री हे नुसता महसूल विभाग चालवत नाहीत, तर ते एवढे संवेदनशील आहेत की जनतेच्या मनात महसूल विभागाबाबत काय आहेत ते करून देण्याचा प्रामाणिकपणाने त्यांनी प्रयत्न केला आहे। आणि म्हणूनच म्हटलं की त्यांनी आतापर्यंतच्या महसूल मंत्र्यांमध्ये अतिशय उजवं काम केलेलं आहे। त्याच्याकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं कौतुक करण्यात आलं। शेतकरी तुमचं ऋण आयुष्यभर विसरणार नाही। या जिल्ह्यातले विद्यार्थी आपल्याला खऱ्या अर्थाने दुवा देतील आणि म्हणून काही करायचं असेल तर शेत पांढर रस्त्याकरता CSR खर्च करा। त्या शेतकऱ्यांचं जीवनाचं परिवर्तन होईल, शेतकऱ्याच्या शेतामधली प्रोडक्टिव्हिटी वाढेल, शेतकऱ्याच्या जमिनीच्या किमती वाढतील, त्या 10 पट होतील आणि खऱ्या अर्थाने एक नवं परिवर्तन आपल्या कोकणामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून शेत रस्ते बांधकाम करणे याकरता खूप मोठी मदत आपल्याला किरण सामंतजी जे काही MIDC मध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्योग येतील त्यांना CSR मागा। तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातल्या शेत पांढर रस्त्याला मजबूत करण्याची योजना आपण तयार केला। या जिल्ह्यातले शेतकरी तुमचं ऋण आयुष्यभर विसरणार नाही। या जिल्ह्यातले विद्यार्थी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।